तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये वर्ग 10वा इंग्रजी. यामध्ये आपण आज येलो स्टेटमेंट 10 यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर मित्रांनो, ॲक्टिव्हिटी नंबर 2 येलो स्टेटमेंट 10 यामध्ये लर्निंग आउटकम्स काय दिलेले आहे बघा. अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग. लर्निंग आउटकम पहिल्यासारखंच आहे की अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन, ज्या काही नवीन कन्स्ट्रक्शन आलेल्या असतील त्या रीडिंगच्या माध्यमातून कसं समजून घ्यायच्या या आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये बघणार आहोत. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स. टीचर आणि पॅरेंट्स करता काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा. इंट्रोड्यूस द ॲक्टिव्हिटी इन सिम्पली लँग्वेज. तुम्हाला तुमचे शिक्षक ज्या ॲक्टिव्हिटीज आहे एकदम सोप्या भाषेत समजून सांगतील. टेल द इम्पॉर्टन्स ऑफ द ॲक्टिव्हिटी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून द्यायचे ॲक्टिव्हिटीचे. एनकरेज द लर्नर. लर्नरला एनकरेज करायचे आहे. त्यानंतर आज द लर्नर टू आयडेंटिफाय न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग. नवीन कन्स्ट्रक्शन रीडिंगच्या माध्यमातून ओळखायचे आहे. हे शिक्षक तुम्हाला सांगतील. ह्या ॲक्टिव्हिटीज, ह्या सूचना कोणाकरता दिलेल्या आहे? शिक्षकांकरता दिलेल्या आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकरता काय सूचना दिलेल्या आहेत ते पहा. रीड द पॅसेज केअरफुली. तुम्हाला पॅसेज कसं वाचायचं आहे? फार काळजीपूर्वक वाचायचं आहे. पार्टिसिपेट ॲक्टिवली. आणि भाग कसं घ्यायचा आहे? एकदम ॲक्टिवली भाग घ्यायचा आहे. आणि टेक हेल्प ऑफ युअर पॅरेंट्स ऑर द टीचर ऑर द फ्रेंड्स. तुमच्या शिक्षकांचे, तुमच्या पालकांचे, तुमच्या मित्रांचे, ज्यांचे कोणाचे तुम्हाला मदत घेता येईल हे ॲक्टिव्हिटी करताना, त्याची तुम्हाला मदत घ्यायची आहे. त्यानंतर आपण लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे वळूया. लर्निंग ॲक्टिव्हिटी, ठीक आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड डू ॲज डायरेक्टेड. तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत. आता इतके ॲक्च्युली इथं पॅसेज दिलेलं नाही, परंतु पॅसेज देऊन वाक्य दिले जातात, परंतु इथं आपल्याला पॅसेज दिलेलं नाही आहे. डायरेक्टली काही वाक्य दिलेले आहे. म्हणजे विथ त्या वाक्यावरून आपल्याला काही डू ॲज डायरेक्टेडचे प्रश्न दिलेले आहेत, ते पूर्ण करायचे आहे. तर वाक्य अगोदर वाचून घ्या तुम्ही. वेअर डिड यू फाइंड इट? प्रश्नार्थक चिन्ह आहे. दिस बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड प्लसेस फुल स्टॉप. ओ माय पुअर मॅथेल्डी, हाऊ यू हॅव चेंज. उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. फेस द मर्चंट ॲट वन्स. द वॉल वॉज सो बोर्ड दॅट पीपल कुड स्टँड अँड वॉक ऑन इट. त्यानंतर सहावा, टार्झन कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. आता यावरून आपल्याला डू ॲज डायरेक्टेड. तर पहा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. आयडेंटिफाय अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स अँड राईट. तुम्हाला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य कोणता आहे तो ओळखायचा आणि लिहायचा सुद्धा आहे. तर आपण एक काम करू. इथं जे वाक्य वर दिलेले आहेत 6 वाक्य, त्याच्यामधील जो वाक्य इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं असेल त्याच्यासमोर आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, जो वाक्य एक्सक्लेमेटरीचे असेल त्याच्यासमोर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं लिहू, म्हणजे तुमच्या लक्षात येईलच उत्तरं. तर पहा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सच्या वाक्यावरील 6 वाक्यामधील कोणता आहे? पहिलाच आहे. पहा, वेअर डिड यू फाइंड इट? प्रश्नार्थक चिन्ह आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसे ओळखायचे? प्रश्न विचारला असेल आणि प्रश्नार्थक चिन्ह असेल तर तो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर पहिला वाक्य काय लिहिलं आपण? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ओळखायचं आपल्याला. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं वाक्य कोणतं आहे? तिसरं आहे पहा. ओ माय पुअर मॅथेल्डी, हाऊ यू हॅव चेंज. पहा, ओ उद्गारवाचक चिन्ह, पुन्हा शेवटी उद्गारवाचक चिन्ह, एक्सक्लेमेटरी साईन. म्हणजे हा काय कसं ज्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे यासमोर आपण काय लिहिलं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्यानंतर आयडेंटिफाय अँड इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता पहा, इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्सची ओळख तुम्हाला माहीत असेल की कशाने होत असते? इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात क्रियापदापासून. त्याच्यापासून क्रियापदापासून. तर इम्परेटिव्ह सेंटेन्स चौथा वाक्य दिलेला आहे पहा आपल्याला. फेच द मर्चंट ॲट वन्स. फेच हा क्रियापद आहे. क्रियापदापासून सुरुवात झाली आहे म्हणून त्याला काय म्हणू आपण? इम्परेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर आयडेंटिफाय अँड असर्टिव्ह सेंटेन्स. आता पहा, असर्टिव्ह सेंटेन्स साधं वाक्य आहे. ह्याच्यामध्ये कोणतं दिलेलं आहे? दुसरंच आहे. दुसरं वाक्य कोणतं आहे? दीज बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड फ्लसेस. दीज बर्ड्स अँड तर याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणू, कारण की शेवटी फुलस्टॉपही आहे, जसं अँड दिलेलं आहे याच्यामध्ये, परंतु हा असर्टिव्ह सेंटेन्सचा वाक्य म्हणून असर्टिव्ह सेंटेन्स. त्यानंतर
पाचवा, आयडेंटिफाय सेंटेन्स इन विच वी फाइंड अन इन्फिनेटिव्ह. आता इन्फिनेटिव्हची पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलेलं आहे की जर क्रियापदाच्या अगोदर टू आलेला असेल तर तिथे इन्फिनेटिव्ह असते. टू आणि क्रियापद, तर पहा टू सेल कोणत्या वाक्यामध्ये आहे? 6व्या वाक्यामध्ये. म्हणून याला आपण कोणतं वाक्य लिहिलं आहे? इन्फिनेटिव्ह. टू सेल हा इन्फिनेटिव्ह झाला याच्यामधील. टू सेल हा इन्फिनेटिव्ह असं ओळखलं. त्यानंतर शेवटचं, आयडेंटिफाय सेंटेन्स इन विच वी फाइंड मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असलेलं वाक्य पहा 5व्या नंबरचं आहे. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड वॉक ऑन इट. दॅट पीपल कुड स्टँड. द वॉल वॉज सो ब्रॉड हा मेन क्लॉज आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज. त्याच्यामध्ये दोन्ही क्लॉज आलेला आहे म्हणून याला काय लिहिलं आपण? सेंटेन्स ऑफ मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. या प्रकारे ही लर्निंग ॲक्टिव्हिटी तुम्ही आपल्या बुकवर लिहून घ्या. त्यानंतर सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोकडे वळूया आपण. हां, सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये फॅसिलिटेटर शो अ डेमो ऑफ द ॲक्टिव्हिटी. तुम्हाला डेमो दाखवतील, एका ॲक्टिव्हिटी देतील आणि त्याच्यावरून काही प्रश्न दिलेले आहे. पहा, जसं उदाहरणार्थ डेमो आहे, सोडवून दिलेलं आहे, तरी हे लिहून घ्यायचे आपल्या बुकमध्ये. द होल ग्रीक आर्मी एंटर द स्लीपिंग सिटी. याचा आन्सर काय आहे? दिस इज ॲन असर्टिव्ह सेंटेन्स. कोणता आहे? असर्टिव्ह सेंटेन्स. दे आर थिंग यू वॉन्ट टू से. वी फाइंड अ इन्फिनेटिव्ह टू से. टू से हा काय आहे? इन्फिनेटिव्ह इन दिस सेंटेन्स. त्यानंतर प्रॅक्टिसमध्ये फॅसिलिटेटर गिव्ह मेनी सेंटेन्स टू अंडरस्टँड न्यू construction through reading. Learners have to identify different type of construction through reading. तुम्हाला प्रॅक्टिस करताना तुमचे फॅसिलिटेटर शिक्षक जे काही आहे ते अनेक असे वाक्य देतील नवीन कन्स्ट्रक्शनचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टाईप जे आहेत आतापर्यंत पाहिलं कन्स्ट्रक्शनचे, जसं कोणता सेंटेन्स असर्टिव्ह आहे, कोणता एक्सक्लेमेटरी आहे ते आहे ते ओळखायचं आहे. बस हे आहे प्रॅक्टिस. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये रीड द सेंटेन्स अँड डू ॲज डायरेक्टेड. तर पहा, थ्रो द बीड्स आउट ऑफ दिस विंडो हे एक वाक्य. दुसरं वाक्य, ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. तिसरं वाक्य, ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर ॲन ॲपल. चौथं वाक्य, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. आता तुम्हाला डू ॲज डायरेक्टेडमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत ते तुम्हाला या वाक्यावरून करायचे आहेत, ओळखायचे आहेत. तशीच ॲक्टिव्हिटी आहे. फाइंड अँड राईट अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आहे? ज्याच्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असतो. हे सोपी ओळखून घ्या, लक्षात ठेवायचं. तर हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर हा काय झाला? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इथं लिहिलं आपण, त्याच्या म्हणून त्याच्यासमोरच लिहिलं आपण काय इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य आहे. त्यानंतर दुसरं, फाइंड अँड राईट अँड असर्टिव्ह सेंटेन्स. आता असर्टिव्ह सेंटेन्सचं कोणतं वाक्य आहे? ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. फ्रॉम द एज ऑफ 12. त्यानंतर कंपाऊंड सेंटेन्सचं वाक्य पहा, ही स्माइल्ड मार्जी अँड गेव हर ॲन ॲपल. अँड आहे ना. त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात कशाने झाली असेल? क्रियापदापासून, त्याला आपण काय म्हणतो? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर थ्रो द बीड्स आउट ऑफ दिस विंडो हा काय झाला? इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा वाक्य. त्यानंतर इव्हॅल्युएशनकडे वळूया आपण. इव्हॅल्युएशनमध्ये आयडेंटिफाय अँड राईट सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द कोर्स बुक. तुम्हाला तुमच्या पुस्तकातून जेवढे काही कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स शोधता येतील ते शोधा आणि लिहा. त्यानंतर मेक अ लिस्ट ऑफ इन्फिनेटिव्ह. जे काही इन्फिनेटिव्ह सापडतील तसं इन्फिनेटिव्ह सोपं आहे बघणं. टू असेल समोर क्रियापदाच्या तो इन्फिनेटिव्ह, पण लक्षात ठेवायचा क्रियापदच पाहिजे हां त्याच्या टूच्या नंतर. आता कुठेही टू लागला उचलून धरला इन्फिनेटिव्ह याला असं नाही हां, ते लक्षात ठेवून आपलं करायचं. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ कंटेंटमध्ये काही दिलेलं नाही आहे. माय टेक अवे टुडे आय लर्न. आज आपण काय शिकलो? तर टू आयडेंटिफाय द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज कसं ओळखायचं, सबऑर्डिनेट कसं ओळखायचं त्या गोष्टी आपण शिकलो. टू अंडरलाईन इन्फिनेटिव्ह, इन्फिनेटिव्हला अंडरलाईन करायची तेही शिकलो आपण. आणि टू आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स, वेगवेगळ्या प्रकारचे ते टाईप आहे. जसा इन्फिनेटिव्ह सेंटेन्स आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे जे टाईप आहे ते आपण शिकलेलो आहोत. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे नाही का, 4 टाईप मुख्य. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची ॲक्टिव्हिटी तर संपलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच भेटू आपण पुढची ॲक्टिव्हिटी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.